जोडीवरच्या लॉटचा जर आपण विचार केला तर एकमात्र वर्चस्व आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं ते रॉयल कळंबोली संघाचं, परंतु शनिवारच्या लॉटमध्ये असं नाहीये. कॉम्पिटिशन टफ आहे शनिवारच्या लॉटमध्ये, आणि शनिवारच्या लॉटमधून आणखीन एक ताकदवर संघ इथे मात्र आपल्याला यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एकीकडे जर आपण पाहिलं तर जय भवानी स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र सुपर डीजी माऊली हा संघ. तर या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांचं शुभागमन यावेळेस मात्र व्यासपीठावरती झालंय. तर सर्वप्रथम आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित करूयात, आणि संदीप टुबे यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच आपण स्क्रीनवरती पाहू शकतो. फलंदाज नवा, ज्यांना पहिल्या 4 चेंडूमध्ये तब्बल 2 षटकार 1 चौकार लगावत असताना 16 महत्वपूर्ण धावा, उपयुक्त धावा उभारल्या आणि विजयाचा शिल्पकार ठरला. तर यावेळेस व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन आमच्या व्यासपीठावरती होते सन्माननीय संदीपजी टुबे साहेब, शुभचिंतक, एकता मित्र मंडळ, आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एकता मित्र मंडळाच्या कायम पाठीशी खंबीरपणे उभे असतात. मी विनंती करतो गौरव जाधव यांना की आपण आपल्या शुभ हस्ते संदीप टुबे यांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने करायचं आहे. संदीपजी टुबे ज्यांचं शुभागमन व्यासपीठावरती पाहायला मिळतंय, त्यांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान यावेळेस आपल्याला स्क्रीनवरती हे दृश्य पाहायला मिळू शकतो. एक असं व्यक्तिमत्व की जे सातत्यानं एकता क्रिकेट क्लबच्या पाठीशी खंबीरपणे उभं असतं, संदीपजी टुबे यांचं मात्र यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केला गेलाय. आपलं खूप खूप स्वागत आहे. जाऊयात मैदानाच्या दिशेने. पहिल्या फेरीतील अंतिम लढत आपण या ठिकाणी पाहतोय. दोनही संघाचे 12th मॅन, दोनही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपल्या एक अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे. सामना महत्वपूर्ण आहे तुमच्या संघासाठी. तर जाऊयात मैदानाच्या दिशेनं. वैयक्तिक उड्यातील पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय गोलंदाज कैलास चौधरी, एक वेगवान आणि तेच तरच गोलंदाज. चला विनंती असेल जय भवानी स्पोर्ट्स क्लब आपला एक अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे. पहिला चेंडू यावेळेस मात्र गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडू तटवला गेलाय. स्ट्रेट बॅटनं हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल बाहेर आहेत, एक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ रिझन मध्ये, माफ करा मिड विकेट रिझन मध्ये. तर नाणेफेकीचा कौल जिंकला सुपर डीजी माऊली संघानं. सुरेश मोहिते 30 यार्ड सर्कल मध्ये पाहायला मिळतात. गाडी प्रीमियर लीग चा जो विजेता संघ होता NS स्पोर्ट्स, या संघातून मात्र या खेळाडूला आपण पाहिलं आणि तब्बल 1 लाख रुपये पारितोषिक असणारे त्या क्रिकेटच्या स्पर्धेच्या सुपर डीजे माऊली संघाकडून खेळणारा हा सुरेश मोहिते. सुरेश मोहितेचा उल्लेख मी आवर्जून करेन, कारण 2 सामने असे होते NS स्पोर्ट्स संघासाठी जिथे एका षटकामध्ये 23 धावांची गरज होती आणि या खेळाडूंना त्या 23 धावा चेस केल्या होत्या. आणि फायनल मेगा फायनलच्या सामन्यामध्ये 2 चेंडू 4 धावांची गरज होती आणि चौकारानं विजय चौकार हा सुरेशच्या बॅटमधनं आला होता. त्या संपूर्ण स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील ठरला होता. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स, सीमा रेखा पार, चौकार. सलामीवीर फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये अजित पाटील ऑन स्ट्राईक. लेदरचा बराचसा अनुभव आहे. यावेळेस मात्र बिग हिट, नो मॅन्स लँड, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. क्षेत्ररक्षक चेल खाली येण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर. या ठिकाणी अद्याप पंचांचा निर्णय आलेला नाहीये. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रूफ, 4 धावा. काय अप्रतिम कॅमेरा वर्क. या अगोदर आपण पाहिलं सोमनाथ रासने यांच्याकडनं, आणि ह्या चेंडूला मात्र अगदी मी म्हणेन की कॅमेऱ्याच्या मिडल ऑफ द कॅमेरा घेतलाय नीरज यांच्या माध्यमातून. कॅमेरामॅन अप्रतिम वर्क. PTC लाईव्हच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज पाहतोय, परंतु इथे मात्र हल्ला बोल केला गेलाय आघाडीच्या गोलंदाजावरती. अजित पाटील ऑन फायर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये घेतलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र चेंडू
आवाक्याच्या बाहेर लगातार तिसरा चौकार या ठिकाणी फलंदाजच्या बॅटमधला. इथे मात्र सलग 3 चेंडूवरती 3 चौकार आलाय. आघाडीच्या गोलंदाजावरती मात्र आक्रमण, पण जी मनशा होती या दोनही आघाडीच्या फलंदाजांची त्या प्रकारची फलंदाजी. यावेळेस मात्र धीम्या गतीने चेंडू फेकला गेला. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू पाहिला फलंदाज अजितनं. अजितचा जर आपण विचार केला तर लेदरचा देखील बराचसा अनुभव आहे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर स्पोर्ट्स अकॅडमी देखील त्यांच्या माध्यमातून नवीन जे युवा खेळाडू आहेत त्यांना मात्र प्रशिक्षण देण्याचं काम हे त्यांच्या अकॅडमीच्या माध्यमातून नक्कीच केलं जातं. आणि खऱ्या अर्थानं नवीन पिढी तयार करण्याचं काम हे अजित पाटील सरांच्या माध्यमातून आपण पाहतो. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर इंडाल्को या संघाकडून लेदर क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीचं खेळलं जातं. आणि यावेळेस मात्र आपण पाहिलं तर जय भवानी संघासाठी सलामीवीर फलंदाजाच्या भूमिकेमध्ये मात्र अजित पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एका चांगल्या फॉर्ममध्ये फलंदाजी केली जाते. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती फलकावरती मात्र धावा आल्यात. त्या 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड. एक फ्लाइंग स्टार्ट आहे, एक दमखम फलंदाजीचा इथे मात्र दाखवला गेलाय. तो अजित पाटील यांच्या माध्यमातून अंतिम चेंडूवरती सिंगल जरूर घेतली आहे. स्ट्राईक आपल्याकडे रिटेन केली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर अतुल दाते, साधारणतः 2 वर्षापूर्वी जर या खेळाडूचं नाव आपण पाहिलं तर जय भवानी संघाकडून एक असा हुकमी एक्का मैदानाच्या आतमध्ये आपण सातत्यानं पाहायचो की जो कोणत्याही परिस्थितीमध्ये संघ असू दे त्या परिस्थितीमधून संघाला बाहेर काढण्याची क्षमता या फलंदाजामध्ये होती. पण तो गेले 2 वर्षापूर्वीचा हा खेळ आपण अतुलचा पाहिला. पण तो गेले काही स्पर्धा जर आपण पाहिलं तर अतुलनं मात्र थोडासा निराश केलाय. पण तो ही स्पर्धा या अतुलसाठी एक निर्णायक स्पर्धा जरूर असू शकते. कारण आपल्या फलंदाजीमध्ये गुणवत्ता आहे, आवश्यकता आहे त्या गुणवत्तेला या मैदानावरती सिद्ध करण्याची. आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे. डीजी माऊली संघाचा जर विचार केला तर विक्रम पवार यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. आणखीन एक असा खेळाडू मित्रांनो गेली सातत्यानं अनेक वर्ष कळंबोली क्रिकेटची सेवा करतायत, 40+ संघाचं प्रतिनिधित्व करतायत. आणि एकंदर जर आपण विचार केला तर ज्या वेळेला डीजी माऊली संघ अडचणीमध्ये असतो, आघाडीचे गोलंदाज आघाडीच्या शस्त्र ज्या वेळेला निकामी होतात त्यावेळेला मात्र विश्वासाने संघनायक ज्याच्या हातामध्ये चेंडू सोपवतो तो अर्थातच विक्रम पवार. यावेळेस बिगेट करण्याचा प्रयत्न, चेंडू सिंगल अटेम्प्ट मध्ये गॅदर करता आला नाही. एकंदर रिॲक्शन जरी आपण पाहिली गोलंदाजाची, कदाचित पॅटीचा एज घेऊन हा चेंडू गेलाय की काय, परंतु त्यानंतर मात्र उत्साह जास्त पाहायला मिळाला या अपीलमध्ये. असं मी म्हणेन की मानसिक दडपण जरूर आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा धावफलकावरती आल्यात. यावेळेस स्ट्रायकिंग एंडला मात्र अतुल दाते बिगेट करण्याचा प्रयत्न, चेंडू नीटचा बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. गरंगाळत चेंडू जातोय. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न डेंजर एंडकडे आहे. कलेक्शन करा, पुन्हा एकदा दैव बलवत्तर ठरतंय इथे मात्र अजित पाटील यांचा. आज मात्र चांगली साथ आहे नशिबाची अजित पाटील यांना, कारण या अगोदर देखील एक धावबाद होता संधी गमावली होती. त्यानंतर एक कदाचित इनसाइड एज बॅटचा नक्कीच पाहायला मिळाला होता. त्यानंतर मात्र आणखीन एक संधी गमावली गेली धावबाद करण्याची. शिवाचा जर आपण विचार केला तर बॉडी लँग्वेज थोडीशी मी म्हणेन की डिसार्ड बॉडी लँग्वेज पाहायला मिळते, परंतु हा असा खेळाडू आहे की जो मैदानावरती होत्याचं नव्हतं करण्याची क्षमता ठेवतो. सुपडीची माऊली विरुद्ध जय भवानी स्पोर्ट्स क्लब या 2 संघादरम्यानची लढत यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये. रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. पॅड लाईनला चेंडू आदळतोय, पण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. पाहिलंय की एकंदर ऑफसाईडचं क्षेत्ररक्षण, शॉर्ट थर्डमॅन 30 यार्ड सर्कलमध्ये, शॉर्ट पॉइंट 30 यार्ड सर्कलमध्ये, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड सर्कलमध्ये आणि रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न इथे मात्र फलंदाजाच्या माध्यमातून केला जातोय. चेंडूच्या मेरिट प्रमाणे तुम्हाला खेळ मैदानावर करावा लागेल. आणि अजित पाटील यांचा जर आपण विचार केला तर क्षमता आहे, परंतु गरज आहे तर थोडासा संयम या मैदानावरती राखण्याची. कारण हा खेळाडू असा आहे की जर 4 षटकं मैदानावरती उभा राहिला तर आपल्या संघाला मात्र एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत जरूर घेऊन जाऊ शकतो. गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार आलेत, मोमेंटम मिळालाय, आवश्यकता आहे ती सातत्य राखण्याची. यावेळेस धीम्या गतीला चेंडू फेकला गेलाय, पावलांचा वापर नाही, जागेवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र व्हेरिएशन खूप चांगल्या पद्धतीने दाखवलं जात आहे. गोलंदाज विक्रम पवार ज्यांचा आपण सातत्याने उल्लेख करतोय, अनुभवाची शिदोरी पाठीशी आहे आणि ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये असतो त्या वेळेला मात्र विश्वासानं चेंडू सोपवला जातो गोलंदाज विक्रम पवार यांच्याकडे. कौतुकास्पद कामगिरी आतापर्यंत या षटकामध्ये राहिली आहे, परंतु क्षमता आहे अजित मध्ये. पुन्हा एकदा शरीराच्या जवळ चेंडू फिनिश केलाय.
जवळजवळ यॉर्कर लेनचा चेंडू होता, 5वा चेंडू फेकला जातोय. सलगचे 3 चेंडू या ठिकाणी फेकले जातात निर्धाव, आणि या निर्धाव चेंडूनं संघाची एकूण धावा संख्या मात्र षटक क्रमांक 2 देखील या ठिकाणी होते समाप्त, आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती मात्र धावा येत आहेत बिनबाद 16 धावा. 16 रन्स ऑन द बोर्ड, 16 धावा धावफलकावर. जी परिस्थिती आपण फलंदाजाची अंतिम 3 चेंडूवरती पाहिली, काहीशी तीच परिस्थिती हे गाणं ऐकल्यानंतर तमाम क्रीडा रसिकांची देखील झाली असेल. काय म्हणायचंय गायकाला ते कळालं नाहीये, परंतु खूप चांगलं आहे. ठीक आहे, जाऊयात मैदानाच्या दिशेने. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला, एकूण धावा धावफलकावरती आल्यात. पण कमबॅक कशा पद्धतीने केलं जातं विक्रम पवारनं मात्र दाखवलंय. तब्बल 4 चेंडू निर्धाव फेकत असताना अवघ्या 2 धावा दिल्यात, आणि 2ही धावा सिंगलच्या स्वरूपामध्ये आल्यात. अजित पाटील ज्यांना दमदार सुरुवात मिळवून दिली आपल्या संघाला, पहिल्या षटकामध्ये 6 चेंडूंचा सामना करत 3 चौकाराच्या मदतीनं 13 धावा उभारल्या गेल्या. परंतु त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी हतबल पाहायला मिळाली, ती फलंदाजी जयभवानी संघाची. हरकत नाहीये, एक षटक जरी तुमच्या विरोधात गेलं असलं तरी इथे मात्र संघनायकाचा विश्वास पहा. गोलंदाज पुन्हा एकदा कैलासच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. ज्या कैलासनं पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या, त्याच गोलंदाजावरती मात्र विश्वास दर्शवला गेलाय. यावेळेस थोडासा शरीरापासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. आता मात्र थोडीशी डिफेन्सिव्ह गोलंदाजी पाहायला मिळते ती गोलंदाज कैलासकडनं. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर विकेटचा शोधामध्ये होता, त्यामुळे सातत्यानं विकेट टू विकेट गोलंदाजी केली जात होती. परंतु इथे मात्र अवे फ्रॉम द बॉडी अगदी 5व्या 6व्या 7व्या स्टंपावरती गोलंदाजी केली जाते. कुठेतरी डिफेन्सिव्ह बचावात्मक गोलंदाजी पाहायला मिळते, जी ह्या गोलंदाजाची स्ट्रेंथ नाहीये. तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथवर गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, चेंडूची उचल होते राईट ऑन थ्रू द टॉप ऑफ द स्टंप्स. या ठिकाणी मात्र चेंडूची फेकी होते, सिंगल मात्र मिळते. सिंगलला एकूण धावा आल्यात या चेंडूवरती 2. अतुलच्या बॅटमधनं हा फटका आला होता, परंतु काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तितकंच सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेनं संघाची एकूण धावा संख्या मात्र 19 रन्स ऑन द बोर्ड. 19 धावा धावफलकावरती आल्यात. इथून मात्र कोणत्या तरी एका फलंदाजाला थोडासा आक्रमक खेळ या मैदानावर दाखवावा लागेल. क्षमता आहे फलंदाज अतुल दातेमध्ये, क्षमता आहे फलंदाज अजित पाटील मध्ये. यावेळेस मात्र ऑन द नीज येऊन ऑन साइड रिझन मध्ये चेंडू वळवायचा होता, थोडासा धीम्या गतीने चेंडू फेकला गेला. या गोलंदाजीमध्ये या षटकामध्ये थोडासा डिफेन्सिव्ह गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय गोलंदाज कैलास चौधरी. विश्वास दर्शवला गेलाय संघनायकाच्या माध्यमातून. जरी पहिलं षटक 13 धावांचं आलं असलं तरी जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास मात्र जागृत करण्याचा प्रयत्न केलाय इथे संघनायकाच्या माध्यमातून. चेंडू सोपवला गेलाय कैलासकडे. यावेळेस थोडासा व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न, मिडल अँड ऑफ स्टिक वरती गोलंदाजी होते. क्षेत्ररक्षक सुरेश मोहिते चेंडूवरती अतिशय वेगाने येत आहेत, आणि तोपर्यंत मात्र सिंगल. 2ही फलंदाज धावफलकावरती अंकित करतायत. सिंगल ना संघाची एकूण धावा संख्या 20 धावा धावफलकावरती. इथून मात्र अजित पाटील थोडासा आक्रमक खेळ, एक्सेलरेटर थोडासा द्यावा लागेल, गेअर बदलावा लागेल, आणि मोमेंटम जो आहे तो मोमेंटम मात्र पुन्हा एकदा आपल्या संघाच्या बाजूने घ्यावा लागेल. क्षमता आहे फलंदाजामध्ये, आणि हा फेवरेट झोन देखील मानला जातो फलंदाज अजित पाटील यांचा. यावेळेस चेंडू मिडल ऑफ द बॅट, थांबणार नाहीये. क्षेत्ररक्षक झेल खाली येण्याचा प्रयत्न, आणि इथे मात्र अप्रतिम झेल, सीमा रेषेलगत हा झेल पूर्ण केला जातोय. पहिला फलंदाज गमावलाय तो जयभवानी संघ. फलंदाज यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुहास नॉन स्ट्रायकिंग एंडला.
परंतु स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण फलंदाज अतुल दाते सलामीचा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. पहिली विकेट गमावली गेली आहे जय भवानी स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघानं. यावेळेस मात्र उजव्याष्टी बाहेरचा चेंडू स्लॅश केलाय चेंडूला. अप्रतिम टायमिंग, चेंडू थांबणार नाहीये. तडमॅन सीमा रेखा पार, गोळीच्या वेगानं चौकार. त्याच्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. वेगानं चेंडू फेकला आणि तिथे मात्र काय अप्रतिम टायमिंग दाखवला. ज्यावेळेस चेंडू मिडल ऑफ द बॅट, चेंडू थांबणार नाहीये. क्षेत्ररक्षक झेल खाली येण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून हाय अँड हँडसम षटकार. नक्कीच या ठिकाणी अतुल दाते एक असा खेळाडू मित्रांनो की ज्याच्यामध्ये क्षमता आहे आणि ती क्षमता मात्र यावेळेस दाखवली आहे. पण चेंडूच्या मेरिट प्रमाणे फलंदाजी केली आहे. उजव्याष्टी बाहेर वेगवान चेंडू होता, स्क्वेअर कट केला चेंडूला. बॅटचा जो फेस आहे तो ओपन केला. 4 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती आल्या. एकूण धावा 30. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 30 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 2 आणि तिसऱ्या षटकामध्ये मात्र पुन्हा एकदा मोमेंटम प्राप्त केला गेला तो जय भवानी स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघाच्या माध्यमातून. 3 षटकांच्या समाप्ती अखेर एकूण धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 30. अतुल मी म्हणेन की योग्य वेळेला आपलं बॅट तळपताना अतुलची या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाली. परंतु यावेळेस स्ट्रायकिंग एंडला फलंदाज इन ॲट नंबर 3 सुहास मैदानाच्या आतमध्ये आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज शिवा. पुन्हा एकदा सचिन टुंबरे अर्थातच शिवा. एक डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. स्वीपर कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेले आहे. पण गोलंदाजाची खासियत जर पाहिली या गोलंदाजाची तर जास्तीत जास्त चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये हा गोलंदाज विश्वास दर्शवत असतो. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर तोच प्रयत्न केला गेला दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज विक्रम पवारनं, तोच प्रयत्न केला गेला तिसऱ्या षटकामध्ये कैलास चौधरीनं. परंतु अंतिम 2 चेंडू जे होते त्या 2 चेंडूचा मात्र खरपूस समाचार घेतला तो फलंदाज अतुल दातेनं. तोच मोमेंटम या ठिकाणी ठेवला जाणार का? 50+ धावा धावफलकावरती जर तुम्ही उभारल्या गेल्यात तर मात्र एक मानसिक दबाव जो आहे तो दबाव असू शकतो. तो अर्थातच या खेळाच्या उत्तरार्धामध्ये फलंदाजीसाठी येणाऱ्या सुपडीजी माऊली संघापर्यंत. यावेळेस पॅडलाईनचा चेंडू होता, पावलांचा वापर, जमिनी लगतचा फटका, सिंगल मात्र आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कोणताही प्रयत्न नाहीये. पहिल्या 2 चेंडूवरती इथे मात्र चांगला कमबॅक पाहायला मिळत आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. गोलंदाज सचिन टुंबरे अर्थातच शिवाचं. एकंदर ऑफसाईडला 4, ऑनसाईडला 5 या व्यूहरचनेमधून गोलंदाजी करत असताना ऑफसाईडचं क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट पॉइंट. आणि आता मात्र आणखीन एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आले. गली रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि डीप मध्ये स्वीपर कव्हर आहे. अर्थातच रिव्हर्स अटेम्प्ट केला जाणार का? त्यावेळेस मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येतोय. शेवटच्या क्षणाला झेल मात्र सुटतोय. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे परतावं लागेल फलंदाजाला. सुहास बॅक टू पॅव्हेलियन. दुसरा फलंदाज बाद जय भवानी संघाचा. आपण पाहतोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र अंगलट आला. सुहासला परतावं लागलं.
पण तो अतुल दाते पहिल्या चेंडूपासून मैदानावरती आहे. मला वाटतं जास्तीत जास्त चेंडू अतुलनं फेस करणं ही जमेची बाजू ठरू शकली असती जेबोवानी स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघासाठी. पण तो इथे काहीतरी वेगळी रणनीती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे, कारण उजव्या एसटीच्या बाहेरच्या चेंडूवरती कव्हर ड्राईव्ह किंवा मी म्हणेन की स्क्वेअर कट मारण्याचा जो हातखंड आहे फलंदाज अतुलकडे, तो येणाऱ्या फलंदाजाला तितकीची सोपी गोष्ट नसणार आहे. परंतु इथे मात्र डावकुरे हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इनॅट नंबर 4 आपण पाहतोय सतीश टिंबे मैदानाच्या आतमध्ये. एक जेन्युइन ऑलराऊंडर, एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहे. गेली अनेक वर्ष सातत्यानं कळंबोली क्रिकेटशी संलग्न हा खेळाडू आहे आणि बरेचसं योगदान याही खेळाडूचं क्रिकेटच्या माध्यमातून नक्कीच कळंबोली क्रिकेटला पाहायला मिळालंय. गोलंदाजी असो फलंदाजी असो, इथे मात्र जबाबदारी संघनायकांना फलंदाजीची सोपवली आहे. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. इथे मात्र थोडासा धीम्या गतीने चेंडू फेकला गेला, वेट केला फलंदाज अतुलनं, इथे मात्र नकार आलाय. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. अतुल अगदी पहिल्या चेंडूपासून मैदानावरती आहे आणि जर ताकदवान फटके पाहिले तर मिड विकेट पासून ते फाईन लेग पर्यंतचा हा जो पट्टा आहे अतुलचा फेवरेट झोन मानला जातो. परंतु त्याचबरोबर स्क्वेअर कट आणि कव्हर ड्राईव्ह हे देखील त्या फलंदाजाची एक ताकदवर बाजू ही नक्कीच मांडली जाते. म्हणजे मैदानाच्या चारही बाजूला चौफे टोलेबाजी करण्याची क्षमता या फलंदाजामध्ये. आणि अपेक्षा असेल संघनायकाची की अतुलनं उर्वरित चेंडूंचा जर सामना केला तर नक्कीच एखादा मोठा फटका हा अतुलच्या बॅटमधनं जरूर पाहायला मिळू शकतो. इथे मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना केली जाते. अतुलसाठी एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय वाईडिश थर्ड मॅन रिझर्व मध्ये. एक डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे, म्हणजे ऑन साइडला थोडंसं मी म्हणेन की प्रोटेक्शन कमी केलं गेलंय अतुलसाठी, जो स्ट्रॉंग झोन आहे. आणि इथे मात्र चेंडू मिडल ऑफ द बॅट, चेंडू थांबणार नाहीये आणि पंचांचा इशारा. इथे मात्र चेंडू सीमा रेखा पार, षटकार. मध्ये 22 धावांचं योगदान जरूर दिलं अतुलनं. आपली गुणवत्ता, आपली उपयुक्तता या संघामध्ये जरूर दाखवले. यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू आहे, मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाहीये. झेल मात्र सुटतोय आणि आज झेल कोणाकडून सुटतोय तर सुरेश मोहिते, वन ऑफ द बेस्ट फिल्डर. आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र आपली विकेट गमावली जाते. अंतिम चेंडूवरती आल्या धावा 2 आणि या 2 धावेंच्या बरोबरीने संघाची एकूण धावा संख्या मात्र धाव फलकावरती 42 रन्स, 42 धावा धाव फलकावरती. 10+ च्या सरासरीनं धाव फलकावरती धावा उभारणं एक सन्मानजनक धावसंख्या जरूर मानली जाईल. 4 षटकांचा सामना आहे. 42 धावा येणाऱ्या कालावधीमध्ये कशा पद्धतीनं पूर्ण केल्या जाणार, किंबहुना या धावा काढण्यापासून कशा पद्धतीनं वंचित ठेवलं जाणार, यात प्रत्यक्ष धावतं वर्णन खेळाच्या उत्तरार्धामध्ये थोडासा मध्ये आपल्याला मिळतोय. जाऊयात सुमधुर संगीतासाठी SK साऊंड एनिवेअर. झाला एकूण धावा धाव फलकावरती 42 धावा उभारल्या गेल्यात. अतुलचा जर आपण विचार केला तर तब्बल 11 चेंडूंमध्ये 24 धावांचं योगदान राहिलं फलंदाज अतुलचं, ज्यामध्ये तब्बल 2 षटकार, एक चौकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिले. 11 चेंडूंमध्ये त्यानं 24 धावांचं योगदान दिलं. त्या खालोखाल अजित पाटील या खेळाडूचा देखील मुलाचं सहकार्य नक्कीच लाभलं. एकूण 14 धावा त्याच्या बॅटमधनं देखील आपल्याला पाहायला मिळाल्या, ज्यामध्ये पहिल्या 3 चेंडूवरती 3 चौकार देखील आपण पाहिले. त्यानंतर मात्र एकंदर जर विचार केला तर 42 धावा जमवत एक चांगली आव्हानात्मक धावसंख्या जरूर उभारली गेली आहे. कारण 4 षटकांच्या सामन्यांमध्ये 10+ ची धावगती
ही एक सन्मानजनक धावसंख्या जरूर मानली जाईल. सुपर डीजी माऊली संघाचा जर आपण विचार केला तर हा संघ अगदी 4 षटकांमध्ये 80 धावांचा पाठलाग देखील करू शकतो. ही क्षमता आहे या संघाची. खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर ती डेप्थ आहे फलंदाजीमध्ये. परंतु ह्या उभारल्या गेलेल्या 42 धावा जर तुम्हाला आव्हानात्मक धावसंख्येमध्ये परावर्तित करायचे असेल तर मात्र येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाला त्याचा सर्वोत्तम स्पेल या मैदानावरती साकारावा लागेल. दोन विस्फोटक फलंदाजांची जोडी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सचिन टोंबरे अर्थातच शिवा. या क्रिकेट हंगामामध्ये सुरुवात खूप चांगली केली होती या खेळाडूंना, परंतु शेवटच्या काही स्पर्धा जर आपण पाहिल्या तर थोडीशी निराशा मी म्हणेन की क्रिकेट चाहत्यांची केली आहे सचिन टोंबरे शिवानं. परंतु ही स्पर्धा हे व्यासपीठ एक मोठं व्यासपीठ आहे, कारण ही क्रिकेटची स्पर्धा आहे. रामदास शेवाळे प्रतिष्ठान पुरस्कृत एकता मित्रमंडळ कळंबोली आयोजित एकता चषक 2022च्या एक अप्रतिम आणि दर्जेदार भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा. अनेक माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा चर्चेचा विषय बनली आहे. पहिलं प्रमुख कारण या स्पर्धेमध्ये तब्बल 22 निमंत्रित संघांना प्रवेश दिला गेलाय आणि तो प्रवेश देखील दिला गेलाय विनामूल्य. कोणत्याही प्रकारची प्रवेशिका कोणत्याही संघाकडनं घेतली गेली नाहीये, हे या स्पर्धांचं पहिलं वैशिष्ट्य राहिलंय. त्यानंतर या स्पर्धेमध्ये तब्बल 4 पारितोषिकं दिली जातील. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ अशी 4 पारितोषिकं. म्हणजे सेमीफायनल मधून ज्या संघांच्या हाती काही लागत नाही त्या संघांना मात्र एक सुवर्ण संधी आहे की किमान 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. या क्रिकेट संकल्पनेच्या, या क्रिकेट स्पर्धाच्या आयोजकांची ही संकल्पना आहे आणि ती संकल्पना मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली गेली आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं रामदास शेवाळे प्रतिष्ठान जर आपण पाहिलं या विभागामध्ये सातत्यानं विविध समाज उपयोगी कामंही त्यांच्या माध्यमातून आयोजित केली जातात. विविध प्रकारचे आरोग्य शिबिर असतील, विविध प्रकारचे मी म्हणेन की सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन असेल, विविध प्रकारे युवकांना तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध क्रिकेट स्पर्धांचं आयोजन असेल. कारण कळंबोली क्रिकेट इतिहासामध्ये एकमात्र मीडिया चषक आपण पाहिला आणि तोही रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाहिला. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर असे अनेक विविध उपक्रम हे सातत्यानं या विभागामध्ये राबवले जातात. त्याचबरोबर गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षणाची सोय देखील प्रतिष्ठानच्या माध्यमातून केली जाते आणि प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते मी म्हणेन की या प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेहमी तयार आहेत, तत्पर आहेत आणि जेव्हा कधी तुम्हाला मदतीचा हात लागेल त्या वेळेला तुम्ही रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या कार्यालयाला भेट द्या. नक्की तुम्हाला काही ना काहीतरी मदत करण्याचा प्रयत्न हा रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे सर्व कार्य करतील हा शब्द मात्र या ठिकाणी नक्कीच दिला जातोय. 2 सलामी वीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. ऑल सेट फॉर द रनचेस. विजयासाठी लक्ष आहे. येणारे 24 चेंडू आणि 42 धावांची गरज. सचिन टोंबरे अर्थातच शिवा ऑन स्ट्राईक. अपेक्षा असेल या खेळाडूकडून. आतापर्यंत फलंदाजी क्लिक झालेली नाहीये, परंतु असं म्हटलं जातं की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. या खेळाडूचा क्लास काय आहे, या खेळाडूचा दर्जा काय आहे हे मात्र तमाम क्रीडा रसिकांना माहिती आहे. गरज आहे तो थोडा संयमानं या मैदानावरती खेळ दाखवण्याची. पहिला चेंडू लोअर फुल टॉस आणि अक्षरशः फेकून दिलाय. हाय अँड हँडसम. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. धावफलकावरती पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या आणि त्यानंतर मात्र 43 धावांचं लक्ष होतं. पण चेंडूवरती इतक्या जोरकस फटका पाहायला मिळालाय की काही काळ हा चेंडू जवळजवळ म्हणेन की मिस झाला होता. परंतु थँक्स, धन्यवाद त्या विभागामधील क्रीडा रसिकांचं की ज्यांनी हा चेंडू पुन्हा एकदा मॅच बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आणि सचिन टोंबरे शिवा यानं मात्र आपले इरादे पहिल्या चेंडूवरती जरूर जाहीर केलेत. आतापर्यंत जर पाहिलं तर फॉर्म तितकासा फॉर्म मध्ये हा खेळाडू नाहीये ज्या खेळासाठी हा खेळाडू ओळखला जातो. पण तो आज मात्र चांगली संधी आहे. जय भवानी स्पोर्ट्स क्लब सारखा ताकदवर संघ समोर आहे आणि पहिल्या चेंडूवरती थोडीशी मी म्हणेन की चूक करतोय गोलंदाज आणि त्याचा पुरेपूर फायदा इथे मात्र उचलला गेलाय तो फलंदाज शिवाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. चांगल्या फलंदाजाची ही निशाणी आहे. इथे मात्र थेट फेकी होते. लाऊड अपील देखील आहे, परंतु या अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी. सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय फलंदाज शिवा. एक चांगली गुणवत्ता या खेळाडूची इथे मात्र पाहायला मिळाले. या अगोदरचा चेंडू खराब होतो. लोअर फुल टॉस मिडल अँड लेग स्टिक वर पिच होणारा षटकार मध्ये परावर्तित केला. त्यानंतर चांगला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप स्विंग पाहायला मिळाला आणि तिथून मात्र हलक्या हातानं सिंगल मध्ये कन्वर्ट केलंय. संधी दिली ती फलंदाज सुरेश मोहितेला. यानंतरचा होणारा सामना
अर्थातच शिवस्वराज्य विरुद्ध आदित्य प्रिया या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे, संधी निर्माण झाली आहे. टॉप एज, लीडिंग एज, धीम्या गतीने चेंडू फेकला गेला होता. इथून मात्र परतावा लागेल. पहिला फलंदाज गमावलाय तो सुपड निराश नक्कीच पाहायला मिळतोय. चेंडू समजला नाहीये, थोड्याशा धीम्या गतीने चेंडू आला. बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि लीडिंग एज घेत चेंडू मात्र ट्रॅव्हल केला तो मिड ऑफ रिजन मध्ये, ज्या ठिकाणी एक सहज सोपा झेल पूर्ण केला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. पहिला हादरा दिला गेला. तर सुपडेची पावली संघाला सचिन ठुंबरे आणखीन एक असा खेळाडू की जो होत्याचं नव्हतं करण्याची क्षमता आहे. आणि यावेळेस मात्र इनॅट नंबर 3 आपण पाहतोय फलंदाज प्रसाद तावरे. गोलंदाजाचा हा चेंडू यावेळेस मात्र कव्हर मिड ऑफच्या मधून चेंडू तटवायचा होता. थेट फेकी होते, परंतु पंच मात्र कोणत्याही प्रकारचा इशारा या ठिकाणी देत नाहीयेत. पहा थेट फेकी एवढं अपेक्षित होतं, कारण जो गोलंदाज होता त्या गोलंदाजाच्या गुडघ्यानं हे बेल्स डिस्लॉस झाल्या होत्या. पण पंचांची करडी नजर आहे. मी म्हणेन पंचांच्या भूमिकेमध्ये यावेळेस मुख्य पंच अक्षय सरोदे आपल्याला पाहायला मिळतात आणि स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये कृष्णा थापा. नक्कीच खूप चांगली कामगिरी राहिली आहे. एकता मित्रमंडळ कळंबोली आयोजित एकता चषक 2022 अर्थात रामदास शेवाळे प्रतिष्ठान पुरस्कृत ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो आणि प्रत्येक जण आपला 100% देण्याचा प्रयत्न इथे मात्र करतायत. एक धाव मिळाली. इथून मात्र प्रसाद तावरे लोअर फुलटॉपचा चेंडू होता, कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मिडल ऑफ द बॅट नक्कीच घेता आला नाहीये. याही खेळाडूला जर आपण पाहिलं तर गेली 1.5-2 वर्ष झालं चांगल्या लेदरचा सराव आहे. लेदरशी सातत्याने निगडीत आहेत आणि बऱ्याचशा स्पर्धा या ठिकाणी पारितोषिक देखील आलंय. या ठिकाणी पारितोषिक आलंय प्रसाद तावरेसाठी. 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर लगावले तर तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. किरणजी दळवी अर्थातच केडी यांच्या माध्यमातून. यावेळेस बेगेट काढण्याचा प्रयत्न, कव्हर आणि मिड ऑफच्या मधून गॅप शॉट सिलेक्शन. इथे मात्र पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. चेंडू थांबणार नाहीये. वाईड इज लॉंग ऑफ रिजन मधून चौकार. मगर ये पहली बार देखने को मिल रही थी. दुसरी पुकार आहे आदित्य प्रिया जय मल्हार आणि शिवस्वराज्य या दोन्ही संघाच्या संघनायकाने विनंती की आपण नाणेफेकीसाठी संपर्क करायचा आहे. यानंतरची होणारी दुसऱ्या फेरीतील पहिली लढत असेल. एकीकडे आपण पाहिलं तर आदित्य प्रिया जय मल्हार संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र शिवस्वराज्य या दोन संघादरम्यानची लढत आपल्याला यानंतर मात्र मैदानावरती पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत असेल. परंतु इथे मात्र पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर एकूण धावसंख्या धावफलकावरती आल्यात. आमच्या समोर जुळले गेलेत आमचे साथी स्कोरर अनिल आमच्या समोर जुळले गेलेत आणि त्यांच्या माध्यमातून माहिती मिळते की पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 14 धावा धावफलकावर होत्या. जयभवानी संघाच्या प्रत्युत्तर दाखल 13 धावा धावफलकावरती आहेत. ते अर्थातच सुपर डीची माऊली संघाच्या. अजूनही जर इक्वेशन पाहिलं गोलंदाज यावेळेस मात्र वैयक्तिक कोड्यातील पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज सतीश. या ठिकाणी सतीश टेंबे फिरकीची जादू या मैदानावरती नक्कीच पाहायला मिळेल. इथे मात्र थोडासा संयम राखावा लागेल. सचिन टोंबरेचा जर विचार केला तर पहिल्या स्पर्धेमध्ये चांगली चमकदार कामगिरी राहिली, त्यानंतर मात्र सातत्य राखता आलं नाही. शेवटच्या काही क्रिकेटच्या स्पर्धा जर आपण पाहिल्या तर नावारूपाला साजेसा खेळ या खेळाडूला करता आला नाही. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 1 षटकार 1 चौकार सचिनच्या बॅटमधनं आलाय. पहिल्या षटकामध्ये जी कामगिरी अपेक्षित होती सचिन टोंबरे अर्थातच शिवाय या खेळाडूकडनं
ती कामगिरी त्यानं या मैदानावरती केली आहे. आवश्यकता आहे ती सातत्य राखण्याची. येथून मात्र थोडासा संयम येणार आहे 2 षटकांमध्ये आणि त्यानंतर मात्र आक्रमकता अंतिम षटकामध्ये. धावसंख्या फार मोठी नाहीये, 43 धावा म्हणजे 4 षटकांमध्ये फार मोठी धावसंख्या नाहीये. तुम्हाला योजनाबद्ध पद्धतीनं या धावांचा पाठलाग या मैदानावरती करावा लागेल. विकेट तुम्हाला गमावता येणार नाहीयेत. यावेळेस मात्र कव्हर रिझर्व मध्ये पहिलं क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक धाव मिळते दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, परंतु इथे मात्र नकार आलाय. चांगला निर्णय या दोनही फलंदाजांचा, कारण प्रसाद टावरेमध्ये देखील ती क्षमता आहे. ती क्षमता आहे फलंदाज सचिन ठोंबरेमध्ये देखील. आवश्यकता आहे थोडासा वेळ मैदानावरती जाऊन द्यायची, कारण जितका जास्त वेळ तुम्ही मैदानावरती घालवणार तितकाच जास्त तुम्ही विजयाच्या समीप तुमच्या संघाला घेऊन जाणार. इथे मात्र सिंगल आले. सिंगल न संघाची एकूण धावा संख्या 15 धावा धावफलकावरती. 15 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू मिडल ऑफ द बॅट नक्कीच घेता आला नाहीये. इनसाइड एज घेत चेंडू गेला आणि सिंगल ना संघाची एकूण धावा संख्या मात्र धावफलकावरती. पण सिंगल्स मध्ये डील केली जाते दुसऱ्या षटकामध्ये, कारण एंड जर पाहिला दोनही उजव्या हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि गोलंदाज सतीश जो धीम्या गतीने चेंडू फेकतो, त्यामुळे फसवा चेंडू जर सतीशच्या माध्यमातून फेकला गेला आणि इथे जर तुम्ही विकेट गमावली तर मात्र तुमच्या संघासाठी, कारण जो मोमेंटम आहे पहिल्या षटकामधला तो कुठेतरी लॉस होता कामा नये ही अपेक्षा या दोनही फलंदाजांची. त्यामुळे इथे मात्र विकेट. चेंडू मिडल ऑफ द बॅट घेतलाय आणि ज्या वेळेला सचिननं चेंडू मिडल ऑफ द बॅट घेतलाय चेंडू थांबणार नाही आहे. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेखा पार. षटकार. या ठिकाणी पहा षटकार आलाय. गरज होती, दबाव निर्माण केला होता. गोलंदाज सतीशनं पहिल्या 3 चेंडूमध्ये सिंगल आल्या होत्या. मन में शिवा, सांसों में शिवा, प्राणों में शिवा, हर घड़ी में शिवा, हर दिशा में शिवा. आज भी त्या ठिकाणी फलंदाज शिवाच्या बॅट मधून निघालेला हा कणकणीत षटकार आपण पाहिला. चेंडू आउट ऑफ द पार्क नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही ओळख आहे या खेळाडूची. पहिल्या चेंडूवरती देखील षटकार लगावला होता स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, ज्यावेळेला हायवेंड कडनं गोलंदाजी होत होती आणि आता मात्र अगेन्स्ट द विंड या फलंदाजानं आपला ताकद नक्कीच या मैदानावरती दाखवली आहे. पण ज्या वेळेला तुम्ही थोडासा वेळ मैदानावरती घालवताना त्यावेळेला हा जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स मात्र आपसुकपणे तुमच्या फलंदाजीमध्ये जरूर पाहायला मिळाला. आतापर्यंतच्या स्पर्धांमध्ये हा कॉन्फिडन्स कुठेतरी लॉस्ट होता फलंदाज शिवाचा. नाणेफेकीचा कौल आदित्य प्रिया शेवटची पुकार आहे आणि त्याचबरोबर शिवस्वराज्य यानंतर कोणत्याही प्रकारची पुकार दिली जाणार नाही. तुम्हाला पॅनलाइज केलं जाऊ शकतं. त्यामुळे विनंती असेल आदित्य प्रिया, जय मल्हार. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा बिग हिट. चेंडू थांबणार नाहीये. आणखीन एक आक्रमण. बॅक टू बॅक 2 सिंगल. तर या षटकाराने संघाची एकूण धावा संख्या 28 धावा धाव फलकावरती. पहा विजयासाठी लक्ष गाठायचंय 43 धावांचं. 28 धावा धाव फलकावरती आल्यात म्हणजे अजूनही 15 धावांची गरज आहे येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये. 13 चेंडू 15 धावा. 2 षटकारानं सामना मात्र पूर्णपणे आवाक्यामध्ये आणलाय. आणि जी बॉडी लँग्वेज होती पहिल्या 2 षटकांमध्ये जवळपास 10 चेंडूंमध्ये 2 षटकारानं मी म्हणेन की कुठेतरी थोडासा मानसिक दडपण आता मात्र जय भवानी स्पोर्ट्स क्लब संघावरती नक्कीच पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज शिवा 3 षटकार आतापर्यंत या इनिंग मध्ये साकारले आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा संयम दाखवलाय. ज्या वेळेला गोलंदाज पिक करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज शिवाला त्या वेळेला मात्र सिंगल ना तो स्ट्राईक आपल्याकडे रिटेन करतोय. शिवानं ओळखलं हा षटकाचा शेवटचा चेंडू आहे. सिंगलनं स्ट्राईक आपल्याकडे रिटेन केले. या एकेरी स्वरूपाच्या धावेनं षटक समाप्त होते दुसरं. येणारे अजूनही 12 चेंडू आणि गरज मात्र असेल ती 14 धावांची. 12 चेंडू 14 धावा इक्वेशन. इथे मात्र विनंती असेल शिवस्वराज्य संघाचा संघनायक उपलब्ध आहे आदित्य प्रिया, जय मल्हार. संघाच्या संघनायकाला शेवटची पुकार आहे. आपण नाणेफेकीसाठी लगेच संपर्क करायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं अपेक्षित आहे. अजूनही येणारे 12 चेंडू आणि 14 धावांची गरज.
अपेक्षित नक्कीच असेल. इथून पुढच्या संघांना देखील विनंती आहे की ज्यावेळेला इनिंग ब्रेक होईल त्याच वेळेला टॉस केला जाईल. तो वेळ असतो आपल्याकडे थोडासा, कारण चालू सामन्यामध्ये एकीकडे टॉस होत असतं, दुसरीकडे सामना सुरू असतो, त्यामुळे थोडंसं जम्बलिंग हे नक्कीच होत असतं. त्यामुळे खेळाडूंना संघांना विनंती आहे, जे संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत, जेव्हा तुम्हाला पहिली पुकार येईल त्यावेळेला मात्र तुम्ही नाणेफेकीसाठी उपलब्ध होणं गरजेचं आहे, आवश्यक आहे, ज्यामुळे जो वेळ घेतला जातो निर्णयासाठी तो वेळ मात्र वाचेल आणि जास्तीत जास्त षटकांचे सामने आपल्याला इथे खेळण्याची संधी या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून नक्कीच मिळेल. तर गोलंदाज मी सन्माननीय विकास सावंत साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचंय. सन्माननीय विकासजी सावंत साहेब, रामदास शिवाळे प्रतिष्ठान म्हटलं तर मान्यवरांची मांदियाळी सातत्यानं व्यासपीठावरती पाहायला मिळते. तर या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय नॉटी सिंग यांचा मात्र स्वागत आणि सन्मान केले जाईल. यावेळी क्षेत्ररक्षक तैनात आहे, झेल पूर्ण केला जातोय, इथून मात्र परतावा लागेल शिवा याला. एक जबरदस्त मॅरेथॉन इनिंग मात्र या ठिकाणी येथे संपुष्टात आणि दुसरा फलंदाज गमावलाय तो सुपाडीची माऊली संघानं. या दरम्यान आपण सत्काराकडे वळतो. आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय नॉटी सिंग यांचं स्वागत करण्यासाठी मी अजिंक्य यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नॉटी सिंग साहेब यांचा आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करायचंय. किंग्स ट्रॉफीचे सर्वा खऱ्या अर्थानं किंग्स ट्रॉफीनं कळंबोली क्रिकेट इतिहासामध्ये एक वेगळेपण निर्माण केलं होतं. तब्बल 6-6, 7-7 फुटाच्या ट्रॉफीज आपण किंग्स ट्रॉफीच्या माध्यमातून पाहिल्या होत्या आणि या किंग्स ट्रॉफीचे सर्व आयोजक नॉटी सिंग मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि उद्या बहुतेक त्यांचा खेळ देखील आपल्याला पाहायला मिळेल. नॉटी सिंग स्मॅच संघाकडून खेळताना आपल्याला नक्कीच या मैदानावरती पाहायला मिळतील. तर जाऊयात मैदानाच्या दिशेने. यावेळेस गजानन बोडरे अर्थातच भावड्या मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 या खेळाडूला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फर्स्ट शिवा बाद झालाय आणि त्यानंतर मात्र थोडीशी चूक क्षेत्ररक्षकाकडून. या चुका तुम्हाला प्रकर्षाने टाळाव्या लागतील. चेडू सीमा रेखा पार. प्यार वाले फीलिंग्स का जे तर इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज शिवानं आक्रमक सुरुवात आपल्या संघाला मिळवून दिली. मोमेंटम संघाच्या बाजूने घेतला आणि इथे मात्र आणखीन एक दर्जेदार फटका पडतो. एलिव्हेशन नाहीये, क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येतात. यश मिळतंय गोलंदाजाला, इथून मात्र परतावा लागेल. गजानन बॅक टू पॅव्हेलियन, तिसरा फलंदाज. आवाक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला, चौकार आला, त्यानंतर मात्र बिगिट काढण्याचा प्रयत्न केला गेला. फलंदाज गजानन बोडरे अर्थातच भावड्या या फलंदाजाच्या माध्यमातून, पण तो एलिव्हेशन देता आला नाहीये. क्षेत्ररक्षक तैनात होता, यश मात्र मिळालं. एकूण धावा धाव फलकावरती 34 रन्स विजयासाठी लक्ष आहे. अजूनही येणारे 9 चेंडू 9 धावांची गरज. 9 बॉल 9 रन्स टू विन. 9 चेंडू 9 धावांची गरज आहे आणि प्रसाद डावरे मैदानाच्या आतमध्ये. दमखम आहे या खेळाडूमध्ये. एक अर्धशतकीय खेळी देखील याच मैदानावरती प्रसाद डावरेच्या बॅटमधनं आपण पाहिली होती. आणि इथे मात्र ड्राईव्ह काढण्याचा प्रयत्न, कमबॅक गोलंदाजीच्या माध्यमातून इथे मात्र दाखवलं जात आहे. पहिलं षटक हाताळणारा गोलंदाज संतोष याच्यावरती मात्र पुन्हा एकदा विश्वास दर्शवला गेलाय संघनायकाच्या माध्यमातून. पण येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू दबाव निर्माण करणारा चेंडू असेल. गुणवत्ता आहे फलंदाजीमध्ये, डेप्थ आहे फलंदाजीमध्ये सुपाडीची माऊली संघाचा जर आपण विचार केला. पण तो इथे मात्र प्रसाद तावरेला थोडासा संयम या मैदानावर नक्की दाखवावा लागेल. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यश त्यांचा अचूक वेध, फलंदाज बाद. बघून काळीच फोन मला करतोय वाचतोय.
त्यातून मोमेंटम प्राप्त करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. का गोलंदाजावरती इतका विश्वास संघनायकाने दर्शवला. पहिलं षटक जरूर महागडं होतं. एकूण 13 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये एकूण धावा आल्या 16 आणि त्यानंतर मात्र या षटकाचा जर आपण विचार केला तर तब्बल 3 फलंदाज बाद केलेत या गोलंदाजानं आणि जो विश्वास होता संघनायकाचा तो विश्वास मात्र मोमेंटम परत मिळवण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. 5 धावा दिलेत 5 चेंडूमध्ये 3 फलंदाज बाद केलेत आणि इथून मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय. नमका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो विक्रम पवार. चुकीला माफी नाही. पण या ठिकाणी चूक होते क्षेत्ररक्षकाकडून आणि त्याचा परिणाम तिसरी धाव. इथे मात्र धावगतीवरती धावफलकावरती घेण्याचा प्रयत्न पडतो. लेग बायचा इशारा येतोय पंचांचा. धावा आल्यात या चेंडूवर 2. तसं फिरतीच वाढत येणारे 6 चेंडू 7 धावांची गरज. आघाडीचे फलंदाज गमावले गेलेत तब्बल 4 फलंदाज गमावले गेलेत. इथे मात्र मिसअंडरस्टँडिंग झालं. दोनही फलंदाजांमध्ये मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं. परंतु जय भवानी संघ गोलंदाजीमध्ये किमया या मैदानावरती करावी लागेल. पण 2 पर्याय आहेत. अजित पाटील हा एक पर्याय आहे आणि स्वतः संघनायक मनीष धायगुडे हा एक पर्याय आहे आणि मला वाटतं कॅप्टन इज लीडिंग फ्रॉम द पण संघनायक इथे मात्र स्वतः आक्रमणाची धुरा सांभाळतोय. कारण या प्रकारची सिच्युएशन अनेक वेळेला अजित पाटीलने देखील हँडल केली आहे. 6 चेंडू 7 धावा त्यांना डिफेंड देखील केल्यात. या मैदानावरचा इतिहास जर आपण पाहिला परंतु गोलंदाजीमध्ये इथे मात्र संधी दिली गेली. संघनायकानं स्वतः ही जबाबदारी आपल्या खांद्यांवरती घेतली. पण सामना अजूनही इक्वली बॅलन्स आहे. कारण ज्या प्रकारचं मिसकम्युनिकेशन अंतिम चेंडूवर पाहायला मिळालं. विक्रम पवार तिसऱ्या धावेसाठी आले असताना कैलासनं मात्र नकार दिला. कुठेतरी मी म्हणेन की मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं. जो मोमेंटम होता तो मोमेंटम मात्र शिफ्ट करण्याचा प्रयत्न या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज संतोषच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाला. अजूनही जर आपण पाहिलं तर पहिले 3 चेंडू या सामन्यामध्ये निर्णायक ठरू शकतात. ज्या पद्धतीनं धीम्या गतीनं गोलंदाजी करण्याची कला या गोलंदाजाकडे आहे. चेंडूला उंची दिली जाते. फलंदाजाला पॉपिंग क्रीजच्या बाहेर खेचण्याचा प्रयत्न होतो. इथे मात्र लोअर फुलटॉस चेंडू थोडासा लोअर फुलटॉस चेंडूवरती तुम्हाला मी म्हणेन की नियंत्रण ठेवावं लागेल. कारण लोअर फुलटॉस चेंडू करून तुम्हाला हा सामना जिंकता येणार नाहीये. फलंदाजाला पॉपिंग क्रीजच्या बाहेर खेचावं लागेल. सातत्यानं फसवे चेंडू तुम्हाला मैदानावरती फेकावे लागतील. पहिल्या चेंडूवरती आल्या धावा 2. 6-7चं इक्वेशन होतं. इक्वेशन मात्र बदलतं. येणारे 5 चेंडू 5 धावांची गरज. गोलंदाज मनीष यावेळेस मात्र उजव्याची बाहेरचा चेंडू हलक्या हाताने चेंडू तटवला आहे. पॉइंट रिजन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मात्र मिळते आहे. इथे नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. बाबू आणि बाबूला मात्र आल्या आल्या मोठे फटके खेळता येणार नाही आहेत. एकूण जर विचार केला तर येणारे 4 चेंडू 4 धावांची गरज. इथून जर मनीषनं 2 चेंडू निर्धाव फेकले तर सामन्यामध्ये शिरकाव काढायची संधी मिळू शकते. पव्या सुपडीची माऊली संघाचा जर आपण विचार केला तर काही प्रमुख खेळाडू आजही या संघामध्ये अनुपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. त्याचा फायदा गोलंदाज उचलणार का? मनीष मध्ये क्षमता आहे. या गोलंदाजाच्या मनगडामध्ये ती ताकद आहे. फलंदाजाला जकडून ठेवण्याची गरज आहे त्या मॅजिकल स्पेलची. जो स्पेल जर मनीषने या ठिकाणी टाकला तर फलंदाजाला जकडून ठेवला जाऊ शकतो. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक थोडासा मागे उभा आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी गमावली गेली आहे. बघ या छोट्या छोट्या चुका तुम्हाला सामन्याच्या दूर घेऊन जाऊ शकतात. मी म्हणेन की विजयापासून थोडासा दूर घेऊन जाऊ शकतात. संधी होती. या अगोदर एक मिसफिल्ड पाहिली. अगदी थर्डमॅन सीमारेषेच्या जवळ चेंडू गेला. तिथे देखील अतिरिक्त धावा तुम्ही दिल्या. जरूर विक्रम पवार बाद झाले ती धाव घेताना, तिसरी धाव घेताना, परंतु 2 धावा तुम्हाला रोखता येऊ शकल्या असत्या. ही एक धाव रोखणं गरजेचं होतं. यावेळेस मात्र हलक्या हाताने चेंडू तटवला गेला आहे. कैलासनं ओळखलंय की सामना आवाक्यामध्ये. सिंगल मात्र येते. एकूण धावा संख्या धावफलकावर 41-41. आता मात्र येणारे 2 चेंडू 2 धावांची गरज. सिंगल सेव्हिंग पोझिशन.
टू द विकेट्स 2 ते 3 सिंगल सेव्हिंग पोझिशन्स आणि त्यानंतर मात्र अचूक दिशा आणि अचूक टप्पा. सामना इथून देखील बनवला जाऊ शकतो. 2 चेंडू 2 धावांची गरज. गोलंदाज मनीष विकेट काढण्याचा प्रयत्न. सिंगल सेव्हिंग पोझिशन कामाला येते आणि इथे मात्र फलंदाजाला परतावा लागेल. सामन्याला युट. तर संघाला सोबत घेऊन चालणारा असावा. एक उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळाले. 6 चेंडू 7 धावांची गरज होती. इक्वेशन आता मात्र येतं. येणार 1 चेंडू 2 धावांची गरज. 1 चेंडू 2 धावा. इक्वल साठी एक सिंगल न देखील सामना जिंकला जाऊ शकतो. इथे मात्र सामना कोणत्या संघाच्या बाजूने झुकणार. क्रिकेटचा थरार मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये येणार 1 चेंडू निर्णायक विजयासाठी 2 तर बरोबरीसाठी 1 धावेची गरज. ऑन स्ट्राईक फलंदाज कैलास चौधरी. सामन्याचा निर्णायक चेंडू. इथे मात्र वेळ घेतला जातोय आणि घेणं गरजेचं देखील आहे. सामना चुरशीचा आहे. या स्पर्धेतला सर्वात ताकदवर संघ संघर्ष करताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. तो सुपाडीची मावली हा संघ. अजूनही जर पाहिलं तर अजित पाटीलचा अनुभव आणि त्याचबरोबर मनीष दायगुडे नेतृत्व या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जय भवानी स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघाचं डीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक जरूर आहेत. मिड विकेट रिजनला 1 क्षेत्ररक्षक आणि बाकी सर्व क्षेत्ररक्षक हे सिंगल सेव्हिंग पोझिशन मध्ये. एक आक्रमक क्षेत्ररक्षण लेग स्लिप देखील आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. शॉर्ट फाईन लेग आहे. सिलिम मिड ऑफ आहे. शॉर्ट पॉइंट आहे. अंतिम चेंडू 1 चेंडू 2 धावांची गरज. उजव्याष्टी बाहेरचा चेंडू आणि इथे मात्र पंचांकडे अपील आणि हे अपील मात्र उचलून धरलंय. सामना जिंकलाय तो जय भवानी स्पोर्ट्स क्लब कळंबोली. अभिनंदन. विजेता संघाचा पराभूत संघाला मात्र पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि इथे मात्र विनंती असेल प्रसाद ठावरे या सामन्यानंतर आपण पंचांच्या भूमिकेसाठी यायचंय. प्रसाद ठावरे आपल्याला विनंती आयोजकांच्या वतीनं की आपण पंचांच्या भूमिकेसाठी यायचंय. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच तर जाऊयात या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरतोय ज्यानं 6 चेंडू मध्ये 7 धावा डिफेंड केल्या. निर्णायक षटक फेकणारा मनीष ठरतोय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. तर आदित्य प्रिया संघ आपला जो काही निर्णय आहे तो निर्णय मात्र आपण आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चला आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आणि मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे जाऊयात. खऱ्या अर्थाने कॅप्टन इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट. संघनायक कसा असावा. संघाच्या पुढे नव्हे तर संघाला सोबत घेऊन चालणारा असावा. एक उत्तम उदाहरण इथे मात्र दिलं मनीष दायगुडेने. निर्णायक क्षणाला विकल्प होता. अजित पाटील सारखा वेगवान गोलंदाज तुमच्याकडे होता परंतु स्वतः संपूर्णपणे सामन्याची जी जबाबदारी आहे ती आपल्या खांद्यांवर घेतली आणि काय कमालीचा स्पेल अंतिम षटकामध्ये पाहायला मिळाला. उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडूचा मारा केला गेला आणि तिथून मात्र सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवला. हे कमिटमेंट संघासाठी असणं गरजेचं आहे. मी म्हणेन की मनीषनं ही कामगिरी आपल्या संघासाठी केली आहे. खूप खूप अभिनंदन विजेत्या संघाचं. आणि आमच्या व्यासपीठावर उपस्थित